तू तर आत्ताच रडायला लागली. सर्दी खूप झाली वाटतं. नाही, मला खूप भरून आलंय ताई. भरून आलंय ना, मग मला तेच कळतंय ना. हळूहळू जरा. अगं तू एवढी मोठी अभिनेत्री आहेस आणि तू थरथर कापते, म्हणजे लिटरली हलतेस तू. एकदम शांत हो, एकदम घाबरली आता सध्या खूप गावाची. हे बघा मित्रांनो, मी पोहोचलेली आहे तुमच्या लाडक्या पुष्पा मामीकडे. पुष्पा मामी अर्थात ईश्वरी शाब्बास सुनबाई मधली. पण बघा ही सुनबाई कशी रडते, म्हणजे का रडत असेल कारण सांग. आनंद झालाय, खूप आनंद झालाय. आनंदात रडते की दुःखात रडते की काय? मी भेटली म्हणून रडते? आनंद झालाय आणि तुझ्याकडून जी मला एनर्जी मिळणार आहे त्यासाठी खूप खूप आनंद झालाय, म्हणून रडायला येते. आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान छान गप्पा मारणार आहोत आपण तुमच्या लाडक्या पुष्पा मामी सोबत. आणि तिचा खुर्ची नावाचा चित्रपट आलेला आहे. चित्रपटगृहात जायचंय आणि बघायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप छान वाटलं इथे येऊन मला. आणि हॉटेल पण खूप छान आहे, म्हणजे सुंदर. स्पेशली हॉटेलचा व्हिडिओज बनवून टाकलाय म्हणजे खरं तर मी. आणि आधी शाल आणि श्रीफळ देऊन तुझा सत्कार करते आणि मग ओटी भरते. अच्छा, सत्कार कशासाठी ते पण विचारते. आजपर्यंत तू जे काही केलंयस, जे काही समाजसेवा म्हण काय म्हण, इतकं मोठं कार्य केलंयस त्याच्यासाठी थँक्यू सो मच. खूप छोटी आहे का मी? अगदी म्हणजे थँक्यू. आणि तुम्ही पाहू शकता, तुम्ही म्हणतात की सेलिब्रिटी लोकांना मन नसते यार, असं नसतं बरं का. खूप हळवी आणि खूप सुंदर आहे ती. आणि खरंच छान असं स्वभाव आहे तिचा. म्हणजे मला तर प्रचंड आवडला तिचा स्वभाव. खरंच गोड पोरगी आहे. आणि तिच्यासाठी तरी खुर्ची बघा. आणि एकदा तुम्ही पुण्यात जर असाल तर मी तुम्हाला सांगितलं, खालची आळी खडकवाडी इथे सवाई गार्डन हॉटेलला भेट द्या. आता हे उगाच आली म्हणून प्रमोशन नाही करत आहे, पण खरंच जेवण छान आहे. म्हणजे मी जे पाहिलं ना इथे आल्यावर, म्हणजे आपलं घरगुती गोष्टी असतात ना, आपण ज्या फील केल्या पाहिजे घराच्या वातावरणात. तुमच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन या. तुम्ही 50 जण असली तरी सुद्धा छान असा गेट टुगेदर करू शकता. म्हणजे सुंदर अशी अग्नी पेटवलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या. खूपच सुंदर असं आहे सगळं. खरंच थँक्यू सो मच कल्याणी. मला खरंच ही काहीच गरज नव्हती ग. नाही, एवढं नव्हतं ग काही करायचं. नाही. थँक्यू सो मच. आणि हे माझ्या बहिणीकडून मला आहे. खरं तर बहिणीचं नातं लावणारी खूप कमी लोक मिळाली मला. आणि त्या नात्याला जपणारी खूप कमी. एक तुम्हाला जालन्याच्या ताई माहिती असतील तर त्या जालन्याच्या ताई होत्या. त्यांनी म्हणजे यूट्यूबवरची अशी एक व्यक्ती जिने मला बहीण म्हणून मानलं होतं. आणि आता एक छान अशी मुलगी परत आपल्याला भेटलेली आहे. खूप थँक्यू. खूप धन्यवाद आहे. बघा, सेलिब्रिटी लोक पण आपल्या हिंदू सनातन धर्माच्या ज्या काही चाली रूढी परंपरा आहेत त्या पाळतात. आणि आपण म्हणतो उगाच की मॅनर्स नसतो, आपण असं म्हणतो, पण असं काही नसतं बरं का. खूप छान अशा चाली रूढी परंपरा ते पाळतात. आणि बघा किती छान असं फॉलो करते ती सगळं. अगदी छान. खूप सुंदर अशी मुरणी. आणि मी ती वेअर करणार आहे. आणि वेणी तेवढी खूपच छान आहे. आणि मी ती लगेच घालावी अशी. लगेच देते तिला काढून. हो, पण ही घातली ना आता नाकात, त्याच्यावरच घाल. त्याला जर असं नाकात घालायचं असतं ना. नाही, नाकात घालायचं नाहीये ते असं. हा, मग तसं
ती आता याच्यावर बसणार नाही बसणार, नाही बसणार, राहू दे. पण तरीही तिचं प्रेम बघा किती सुंदर अशी, खूप सुंदर अशी नाचणी आहे. हे बघा खूपच छान, खूपच छान, खूपच छान. वाव. खूप सुंदर आहे. आणि ती मी तुम्हाला कधी ना कधी वेअर केलेली दिसेलच. म्हणजे आता नेक्स्ट टाइम तर कुठेतरी मी तुम्हाला वेअर केलेली दिसेलच. तर लावता येणार नाही ती. उचल तू डायरेक्ट नाही पडत. तरी पण एक पूर्णत्व असतं वेणीशिवाय. सगळं थँक्यू सो मच. तुम्ही व्यवस्थित पॅक. अरे बापरे, हार बीर कशाला हवाय तरी. तो 1 मिनिट. ए नाही, बहीण बहिणीच्या पाया नाही पडत ना. नाही, नाही, बहीण बहिणीच्या पाया नाही पडत. बहीण बहिणीच्या पाया नाही पडत. बहीण बहिणीच्या पाया बहीण नाही. म्हणून नाही, माझी गुरु म्हणून पाया पडू देते. हा तसं म्हणशील तर मग नक्कीच हात पाय इथे लागेल. खरंच हे प्रेम पाहून खरंच खूप छान वाटलं. खरंच म्हणजे अप्रतिम सगळा हा वेणी. मी वेणी घालतेच. पाहिले का तुम्ही. हे बघा, मी आले होते सेलिब्रिटीला भेटायला. या सेलिब्रिटीने मला सेलिब्रिटी बनवून टाकलं. पण अगदी 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 म्हणजे तुम्हाला मनापासून सांगते, खूप हौस असते मला बहिणी मिळावा अशी. आणि जास्त या विषयात खोल नाही घुसत. खरं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. शिवलक्ष्मी आरशासारखे तुम्ही पाहिलं की सगळं दिसतं. तर बहिणीच्या शोधात असतेच मी फार करून. आणि कुणी आई म्हणण्यापेक्षा, कुणी वेगळी नाती लावण्यापेक्षा बहिणीचं नातं एक बहीण असावी की तिच्याजवळ मन मोकळं करता यावं. आणि अशीच एक बहीण छान पद्धतीने मला मिळाली. हे एवढं तिने असं हे माहेर पण करतात ना, मला या गोष्टीचं फार म्हणजे अप्रूप वाटतं. ही काय ना, मी समाजातली एक इनविजिबल छोटीशी व्यक्ती आहे. खूप छोटीशी व्यक्ती. म्हणजे मी तुमच्यासमोर काहीच नाही आहे असं म्हणते कधी कधी. मी खूप छोटीशी सुईच्या टोका इतकी आहे. आणि या सुईच्या टोका इतक्या व्यक्तीला इतक्या लोकांचं प्रेम आहे. मग त्याच 3,15,000 पब्लिकपैकी एक जण जी अजून बहीण म्हणून मला मिळाली आहे. आणि तिला भेटून तर खूप छानच वाटलं. म्हणजे तिच्या आधीचे ते अश्रू आणि ते सगळं तुम्ही अनुभवाच. पण सोबतच मी तुम्हाला सांगेन की तिच्यासोबतच्या गप्पाही छान होत्या. आणि तिला कसं वाटलं ना ते पण आपण तिला विचारावं. मला भेटून काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही गोष्टी असतील तिला बोलावंसं वाटलं. आणि मग सगळेजण मला आईसाहेब म्हणतात. बघ तिला मला ताईच का म्हणावं असं वाटलं असेल तर प्लीज सांग आम्हाला जरा. बस. मला हिला ताई का म्हणावं असं वाटलं कारण माझ्या आयुष्यात माझ्या घरी मीच मोठी आहे. त्याच्यामुळे मला ताई नाहीये. माझ्याही घरात मीच मोठी, मलाही ताई नाहीये. आणि माझ्या आयुष्यातलं ते ताई पण आहे ना ते रितच होतं. मग कुठेतरी असं वाटत होतं की मलाही मोठी बहीण पाहिजे जिच्याजवळ मी माझं दुःख सांगू शकेन. माझ्या काही सुखाच्या गोष्टी आहेत. जे एक असतं ना की पहिली अचिव्हमेंट जी आपण ताईला पहिल्यांदा सांगतो, तसं कोणीतरी मला हवं होतं. आणि ते मी तुझ्या रूपात पाहिलं. मला माहित नाही का पण मला तुला आईपेक्षा ताईच म्हणावं असं वाटलं. आणि खरोखर ताईला भेटल्यानंतर मला एक वेगळी एनर्जी मिळाली आहे. मी आत्ता 8 दिवस खूप आजारी होते आणि आजारपणातून उठून सुद्धा आज मला एवढी एनर्जी मिळाली आहे की मी विसरून गेली आहे की मी 8 दिवस आजारी होते. आठवतही नाही आहे की मी आजारी होते का. असं इतकी एनर्जी मला मिळाली आहे आज. खरोखर ताई तू जी एनर्जी देतीये ना म्हणजे मलाच असं नाही आज लाखो लोकांचं तू एनर्जी आहेस किंवा त्यांचा ऊर्जा स्त्रोत आहेस म्हणालीस ना तरी काही हरकत नाही. आणि खरोखर मला तर खूप गरज आहे. आयुष्यभरासाठी मला तुझी खूप गरज आहे. अशीच साथ दे. आणि नक्की कायम सोबत तुझ्या असेल. आता काय झालं माहितीये का, दोघींचा आधी मी हात ठेवला मग तिने परत दुसरा उचलून ठेवला मग परत मी उचलून ठेवला. म्हणजे हे जो आधार आहे ना हा खरा आधार पाहिजे असतो आणि हाच मिळालाय. खरंच म्हणजे कधीच असं मला मी आल्यापासून वाटलंही नाही की मी एखाद्या सेलिब्रिटीला भेटते. तुम्ही पाहिलं मी इंस्टाला व्हिडिओ टाकला होता किंवा शॉर्ट टाकली होती. मी एका सेलिब्रिटीला भेटायला चालले. पण अगदी निर्मळ मनाची आहे. सुंदर अशी पाणीदार डोळे आहेत आणि तिच्या पाणीदार डोळ्यातूनच सगळं काही आयुष्य कळतं तिचं. आणि ते मलाही कळालं. खरंच खूप खूप थँक्यू. मी
समाजातली खरं तर खूप छोटीशी घटक आहे. माझ्यासारख्यांना लोक शेजारी बसवतही नाही, माझ्यासारख्यांना लोक अगदीच म्हणजे भिकारीच समजतात आणि माझ्यासारख्यांना लोक अजूनही रिस्पेक्ट या नावाने कुठेतरी फक्त टॉर्चरच करतात आणि खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे आम्ही आमच्या नात्यांपासून दूर झालेलो असतो. ते सगळं मला तुझ्यातनं मिळालं आणि तुझ्याकडनं मिळालं आणि या सगळ्या पब्लिकच्या साक्षीने सांगते की ही तुझी बहीण शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत असेल. मी ज्यांना ज्यांना आजपर्यंत वचन दिलंय ना, मी माझ्या बाजूने माझं वचन नेहमी पूर्ण करत आलेले आहे, हे लक्षात घ्या. आणि यावेळीही माझ्या बाजूचं वचन असेल ना, तिच्या सुखात दुःखात संकटात कुठल्याही क्षणात शिवलक्ष्मी तिच्या सोबत असेल, मी त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने तुला वचन देते. आणि नक्कीच ही कल्याणी आणि शिवलक्ष्मीची जोडी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आणि तिने खूप सारं प्रेम दिलेलं आहे, ते तर माझ्यासाठी ही मोठी अचीवमेंट आहे. मी अजून एक सांगू इच्छिते तुम्हा सगळ्यांना की माणूस पैशाने श्रीमंत नसतो. ही अशी नाती जोडली आणि ती जोपासली, शेवटपर्यंत निभावली आणि याच्यासारखी संपत्ती कुठंच नाहीये जगामध्ये. ही संपत्ती मिळवा आणि ही संपत्ती जोपासा, मग जगात तुमच्या इतकं सुखी कोणीच नसेल आणि तुमच्या इतकं श्रीमंतही कोणी नसेल. अगदी कारण तीच मनाची श्रीमंती खूप मोठी असते आणि हे मी अनुभवते खरं तर पर्सनली खूप लोकांच्या जवळ जाऊन. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माहिती आहे माझं नेहमीच की ॲज ए तिने माझे गुरु म्हणून तिने चरण स्पर्श केलाय, तर मी पण त्याच पद्धतीने तिला ब्लेस करणार आहे. तर खरंच जगदंबा आहे माया, आहे माया माझी. आणि खूप छान आमच्या दोघींचे छान एक फोटो घ्या. खूप सुंदर वाटलं. थँक्यू सो मच. खरंच खूप खूप छान वाटलं मला. आणि अशीच भेटत राहू आपण. छान माझ्याकडे कार्यक्रमांना येत जा. मला लोकांना सांगता येईल एक सेलिब्रिटी माझी बहीण आहे. आणि कुठेतरी तिलाही सांगता येईल की एक ट्रान्सजेंडर ज्या आहेत त्या माझी सिस्टर आहेत. म्हणजे एक वेगळं मी अभिमानाने सांगेन. येस. आणि मला खरंच बरं वाटेल. खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका कुठल्या तरी नव्या लोकेशनला, नव्या व्यक्तीसोबत आणि नव्या विषयासोबत. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पुष्पा मामी सोबत रजा घेते तुमची. जय श्री महाकाल. आणि माझ्या लाडक्या बहिणीसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. जय श्री महाकाल.